पुष्पाताई या साध्या घरातल्या होत्या. त्यांच्या घरात मोजकीच माणसं होती. पुष्पाताई खूप शिकलेल्या होत्या, त्यामुळे त्या एका सरकारी शाळेत शिक्षक होत्या. पुष्पाताई 4 वर्षापूर्वी सरकारी शाळेतील शिक्षिका पदावरून निवृत्त झाल्या होत्या. निवृत्तीनंतर त्या आपल्या पतीसोबत आनंदाने जीवन जगत होत्या. पण अचानक आलेल्या कोरोनाच्या महामारीने त्यांच्या पतीला हिरावून नेले. जोडीदाराच्या निधनाने त्या खूपच दुःखी झाल्या. त्यानंतर मुलगा आणि सून यांच्या आग्रहाखातर त्या पुण्याला त्यांच्या घरी राहायला आल्या. पुष्पाताईंचं आयुष्य संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं होतं. पतीचा सहवास संपला होता आणि त्यांच्या स्थिर कौटुंबिक आयुष्याचा देखील शेवट झाला होता. त्यांच्या शेजारी पाजारी जे प्रत्येक सुखदुःखात त्यांच्या सोबत होते तेही मागे राहिले होते. एक दिवस त्या पुण्यातील एका उद्यानात एका बाकावर एकट्याच शांतपणे उदास मनाने बसलेल्या होत्या. त्या स्वतःच्या विचारांच्या गर्दीत हरवून गेल्या होत्या. कुठेतरी शून्यात नजर लावून विचार करत होत्या. सकाळची वेळ होती. काही लोक फेरफटका मारत होते, काही योगासने करत होते आणि काही वृद्ध मंडळी आपापल्या भूतकाळाच्या आठवणींमध्ये रमलेले होते. पण पुष्पाताई मात्र आपल्या विचारात मग्न होत्या. तेवढ्यात अचानक एक आवाज आला. नेहमी हसत राहा, आनंदात राहा, आयुष्य खूप सुंदर आहे. पुष्पाताईंनी पाहिलं. त्यांच्या जवळच्याच बाकावर एक 60 ते 70 वर्षाचा वृद्ध माणूस बसलेला होता आणि तो त्यांच्याकडे पाहून हसत होता. इच्छा नसतानाही पुष्पाताई हसल्या, कारण या अनोळखी शहरात पहिल्यांदाच कोणीतरी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून मायेने बोललेलं होतं. तो वृद्ध मानी पीत म्हणाला, माझं नाव सदाशिव आहे. मी इथल्याच एका जवळच्याच इमारतीत राहतो. तुम्ही खूप चिंतेत दिसत आहात. मागच्या गोष्टी विसरून पुढे जाणं यालाच खरं आयुष्य म्हणतात. इतकं बोलून सदाशिवराव पुन्हा फिरायला निघून गेले. त्यांच्या मागे पाहत पुष्पाताई मनातल्या मनात म्हणाल्या, ज्यांच्या आयुष्यात दुखत नसेल त्यांना आयुष्य नक्कीच सुंदर वाटेल. पण प्रत्येक जण सल्ला देतो, पण आपल्यावर काय जातंय ते फक्त आपल्यालाच माहीत असतं. त्या दिवसानंतर पुष्पाताई दररोज सकाळी बागेत फेरफटका मारायला यायला लागल्या आणि रोज जवळजवळ सदाशिवरावांना नमस्ते म्हणायला लागल्या. एके दिवशी सदाशिवरावांनी विचारलं, तुम्ही बाहेरून आलायत का? तेव्हा पुष्पाताईंनी सांगितलं की मी आधी नागपूरला राहत होते. मुलगा सून पुण्यात नोकरी करतात. कोरोनामुळे नातवाची शाळा बंद झाली आहे, म्हणूनच त्याच्या देखभालीसाठी मला इथे घेऊन आले आहेत. माझ्या पतीच्या निधनानंतर मी नागपूरमध्ये एकटीच पडले होते. माझ्या मुलीचे सासरे पुण्यात आहे. कधीतरी तिलाही भेटता येईल या आशेने मी इथे आले. सदाशिवराव म्हणाले, पुणे शहरात तुमचं स्वागत आहे. चला मी तुम्हाला आमच्या वयाच्या लोकांच्या ग्रुपमध्ये ओळख करून देतो. ते म्हणाले, इथे बागेत एक वृद्धांचा छोटा ग्रुप आहे. आम्ही सर्वजण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतो, हसतो, गप्पा मारतो, कधी भजन गातो तर कधी जवळच्या मंदिरात जातो. कधी कोणाचा वाढदिवस साजरा करतो तर कधी सण. त्यांचं बोलणं ऐकून पुष्पाताई यांच्या मनाला हायसं वाटलं आणि त्यांनी त्या ग्रुपमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. मग सदाशिवरावांनी त्यांची ओळख ग्रुपमधील इतर सदस्यांशी करून दिली. त्या ग्रुपमध्ये अनेकांनी आपले जोडीदार गमावले होते. कुणाला आजार होते तर कुणाला इतर वैयक्तिक अडचणी होत्या. पण सगळेजण एकमेकांना साथ देत चैतन्यपूर्ण जीवन जगत होते. अशा सकारात्मक लोकांच्या सहवासाने पुष्पाताईंचं दुःख हलकं झालं. आता पुष्पाताई दररोज सकाळी संध्याकाळ बागेत जाऊन आपल्या वयस्कर मित्रमंडळींसोबत वेळ घालवू लागल्या. त्या घरी येऊन त्यांच्या मुलीला फोन करून उद्यानातील लोकांबद्दल सांगत असत. मुलीला आपल्या आईने नव्या मित्रमंडळींसोबत आनंदाने बोलत असल्याचं ऐकून खूप समाधान वाटायचं. एके दिवशी पुष्पाताईंना जाणवलं की उद्यानात येणाऱ्या सर्व लोकांचं वय त्यांच्यापेक्षा जास्त आहे, पण तरीही ते सगळे अगदी आनंदित, तंदुरुस्त आणि उत्साहित दिसत आहेत. घरी आल्यावर त्यांनी आरशात स्वतःकडे पाहिलं आणि मनात आलं की आपण तर वेळेच्या आधीच स्वतःला म्हातारे समजून टाकलं आहे. त्यांनी ठरवलं की आता स्वतःसाठी काहीतरी करायचं. त्यांनी बाजारातून केसांसाठी मेहंदी घेतली आणि केस रंगवले.
मग कपाटातून पतीने दिलेली एक सुंदर साडी काढून ती नेसली. आरशात पाहिल्यावर स्वतःशीच म्हणाल्या, पहा किती छान वाटते. संध्याकाळी पार्कला जायला निघाल्या. तेव्हा त्यांच्या सुनेचं लक्ष त्यांच्यावर पडलं. तिला धक्का बसला. तिने लगेच तिच्या नवऱ्याला हाक मारली, बघा बरं जरा, आईला काय झालंय? हे काय करत आहेत? हे काय वय आहे सजायला, मेकअप करायला? मुलगा हसला आणि सून त्यांच्याशी म्हणाली, आई हे सगळं करण्याचं वय नाही तुमचं, आणि आता बाबाही नाही आहे. पुष्पाताईंना हे सगळं ऐकून खूपच वाईट वाटलं. त्या गप्पच झाल्या. खोलीत जाऊन बसल्या. त्या विचार करत होत्या, मी थोडं स्वतःसाठी केलं तर काय गुन्हा केला मी? कधीच सुनेला आवडलं नाही. तिच्या सवयींवर कधी बंधन घातलं नाही. ती काही घालते, खाते, बाहेर जाते, सगळं मोकळेपणाने करते. मी नेहमी विचार करायचे की शहरातील लोक खुले विचारांचे असतात. पण आज जेव्हा मी स्वतःसाठी थोडा वेळ सजले तेव्हा माझा अपमानच झाला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात त्यांचा फोन वाजला. बागेतील मित्रांचा कॉल आला होता. त्या क्षणी त्यांनी स्वतःला सावरलं आणि ठामपणे म्हणाल्या, नाही, आता मी माझं आयुष्य माझ्या मर्जीने जगणार. असं म्हणून त्या बागेकडे निघाल्या. आता पुष्पाताई स्वतःसाठी जगू लागल्या होत्या. त्यांना चांगली पेन्शन मिळायची. पूर्वी त्या सगळी रक्कम मुलगा सुनेला द्यायच्या, पण त्या महिन्यात त्यांनी तो पैसा स्वतःवर खर्च करायचं ठरवलं. बागेत त्यांच्या अनेक मैत्रिणी झाल्या होत्या. त्यांनी मैत्रिणींसोबत बाजारात जाऊन स्वतःसाठी आवडती कपडे आणि वस्तू खरेदी केल्या. पण सुनेला हे खटकू लागलं. तिने नवऱ्याला चितवायला सुरुवात केली. तुमची आई आता फालतू खर्च करत आहे, हातात पैसा ठेवत नाहीये, त्यामुळे आपला खर्च वाढतोय. तिला ऐकून मुलगा सुमित आईकडे गेला आणि विचारलं, आई, यावेळी पेन्शनचे पैसे तू का नाही दिलेस? हे ऐकून पुष्पाताई चकित झाल्या. त्याच वेळी सून पुढे आली आणि म्हणाली, या वयात असा फालतू खर्च करणं योग्य आहे का? पार्कमध्ये काय जाऊ लागल्यात की मोकळ्या पाखरासारखे फिरू लागल्यात? त्यावर पुष्पाताई ठामपणे म्हणाल्या, सुनबाई, मी तुला कधीच बंधन घातलं नाही. तुला मोकळं जीवन दिलं आहे, त्यामुळे आता तुम्ही मला थांबवू शकत नाही. मी जे काही करते ते माझ्या मर्जीने करते. हे ऐकल्यावर मुलगा आणि सून दोघेही शांत झाले. आता पुष्पाताई पुन्हा एकदा स्वतःसाठी जगू लागल्या होत्या. त्या उत्कृष्ट स्वयंपाक करत होत्या आणि आयुष्याचा खरा आनंद घेत होत्या. एक दिवस पुष्पाताईंना गाजराचा हलवा बनवला आणि तो आपल्या ग्रुपमधल्या सर्व सदस्यांना पार्कमध्ये नेऊन खाऊ घातला. पण सदाशिवरावांनी हलवा घेण्यास नकार दिला. पुष्पाताईंनी विचारलं, तुम्हाला गाजराचा हलवा आवडत नाही का? सदाशिवराव म्हणाले, गाजराचा हलवा तर मला खूप आवडतो, पण मला डायबिटीस आहे आणि ब्लड प्रेशरची समस्या आहे. त्यामुळे मी बाहेरचा गोड हलवा खाऊ शकत नाही आणि घरी बनवणं शक्य नाही, म्हणून मी हलवाच खाणं सोडलं आहे. पुष्पाताईंनी विचारलं, म्हणजे तुमच्या घरी कोणीच नाही का? या प्रश्नावर सदाशिवराव काहीच बोलू शकले नाही. त्यांच्या डोळ्यातून 2 अश्रू गालावर पडले, ओघळले आणि ते गप्पच हळूहळू तिथून उठून घराकडे निघून गेले. त्यानंतर काही दिवस ते पार्कमध्ये आलेच नाहीत. ग्रुपच्या सदस्यांनी विचारलं असता कळालं की ते फोनही उचलत नाहीयेत. हे ऐकून पुष्पाताईंना त्यांच्याविषयी काळजी वाटू लागली. सदाशिवरावांचा हसरा चेहरा सतत डोळ्यासमोर यायला लागला. घरी जाताना त्यांच्या पावलांनी नकळत सदाशिवरावांच्या घराकडे वळण घेतलं. गाठ करून घराचा नंबर घेऊन त्यांनी दरवाजाची बेल वाजवली. सदाशिवराव अडखळत दरवाजापर्यंत आले. दरवाजात उभ्या असलेल्या पुष्पाताईंना पाहून ते थक्क झाले. त्यांनी त्यांना घरात बोलावलं. त्यांची अवस्था पाहून पुष्पाताई खूप अस्वस्थ झाल्या. त्यांनी विचारलं, तुमची तब्येत इतकी खराब आहे, पण तुमची देखभाल करणं तर दूर घरात कोणीच दिसत नाहीये. सदाशिवराव म्हणाले, खरं तर मी घरी एकटाच राहतो. हे ऐकून पुष्पाताईंना खूप वाईट वाटलं. इतका चांगला, प्रेमळ आणि सज्जन माणूस आणि असा एकटा आजारी असताना त्यांची विचारपूस करणारं कोणी नाही. तेव्हा पुष्पाताईंनी लगेचच ग्रुपच्या इतर सदस्यांना फोन करून बोलावलं. सदाशिवरावांनी याला विरोध केला, पण पुष्पाताईंनी ठामपणे उत्तर दिलं,
तुम्ही काय बोलत आहात? ज्या व्यक्तीने मला पुन्हा जगायला शिकवलं त्यालाच मी एकटं कसं सोडू? काही वेळातच त्यांनी मदतीसाठी इतर सदस्यांसोबत मिळून त्यांना डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी त्यांना योग्य आहार, वेळेवर औषध याचा सल्ला दिला. पण सदाशिवरावांना स्वयंपाक करणं शक्य नव्हतं. म्हणून पुष्पाताईंनी ग्रुपमधील 2 महिलांशी बोलून त्यांच्यासाठी दिवसातून 3 वेळेचं जेवण पोहोचवण्याची जबाबदारी घेतली. वेळोवेळी पुष्पाताई औषध घेण्याची आठवणही करून देत. काही दिवसातच सदाशिवरावांची तब्येत सुधारली. ते पुन्हा पार्कमध्ये येऊ लागले. एक दिवस पुष्पाताईंनी विचारलं, तुमचं या जगात खरंच कोणीच नाही का? यावेळी सदाशिवराव काही नकार देऊ शकले नाही. ते हळूहळू आपल्या भूतकाळाबद्दल बोलू लागले. हसत म्हणाले, ते किती सुंदर दिवस होते जेव्हा मी माझ्या पत्नीला घरी आणलं होतं. आम्ही दोघांनी मिळून अनेक स्वप्न पाहिली होती. पण काय सांगू, पुष्पाताई 9 वर्षापर्यंतच आम्हाला मुलंच झाली नाही. शेवटी वैद्यकीय उपचारानंतर आमच्या घरी आनंदाची बातमी आली आणि मुलगा झाला. छोट्या कुटुंबात आम्ही खूप आनंदी होतो, पण कदाचित देवाला तो आनंद मान्य नव्हता. माझा मुलगा फक्त 6 वर्षांचा होता आणि त्यावेळेस कळालं की माझ्या बायकोला कॅन्सर झाला आहे. आणि जेव्हा कळालं तेव्हा खूप उशीर झालेला होता. माझी जीवनसाथी या जगातून कायमची निघून गेली. बोलता बोलता सदाशिवराव यांचा गळा भरून आला. ते पुढे म्हणाले, नातेवाईकांनी मला दुसऱ्यांदा लग्न करण्याचा सल्ला दिला, पण मी नाकारला. मला माझ्या मुलाला कोणत्याही सावत्र आईच्या स्वाधीन करायचं नव्हतं. म्हणून मी एकट्यानेच त्यालाच वाढवायचं. त्याच्यावर आई बापाचं दुहेरी प्रेम दिलं. कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. पण शेवटी त्याने काय केलं? म्हणाला, बाबा 1 महिन्यासाठी अमेरिकेला फिरायला जातोय आणि सुनबाईसह निघून गेला. नंतर समजलं की ज्या घरात आम्ही दोघं राहायचो ते घर त्याने आधीच विकून टाकलं होतं. नवीन मालकांना सांगून गेला होता की 2 महिन्यानंतर घर रिकामं करून घ्या, आणि मग तो परत आलाच नाही. आजवर मी त्याची वाटच पाहतोय. हे सांगताना सदाशिवरावांच्या डोळ्यात अश्रू आले. पुढे ते म्हणाले, जर मी माझ्या सेवानिवृत्तीचे पैसे FD मध्ये ठेवले नसते तर मी आज रस्त्यावर असतो. त्या पैशातूनच हे 2 खोल्यांचं घर विकत घेतलं आणि तिथे राहायला लागलो. हे ऐकून पुष्पाताईंना खूप वाईट वाटलं. त्यांनी त्यांच्या हातात हात घेतला. म्हणाल्या, अहो तुम्हीच आम्हाला नेहमी सांगत असताना हसत राहा, आयुष्य सुंदर आहे. मग आज तुम्हीच का विसरलात? हे त्या दिवसानंतर ते दोघं एकमेकांचे चांगले मित्र बनले. त्यांच्या गप्पा, आठवणी, हसणं सगळं पुन्हा नव्याने सुरू झालं. काही दिवसांनी एके दिवशी पुष्पाताई नेहमीप्रमाणे पार्कमध्ये गेल्या. तिथे काय पाहतात, एक मोठा केक, सगळे ग्रुपचे सदस्य जमलेले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते. त्यांना आठवतच नव्हतं की आज त्यांचा वाढदिवस आहे. हे सगळं पाहून त्यांना धक्का बसला आणि डोळ्यात आनंदाश्रू आले. केक कापल्यानंतर सर्वांनी मिळून त्यांना एक सुंदर साडी भेट दिली. त्यांनी विचारलं, माझा वाढदिवस आहे हे तुम्हा सर्वांना कसं कळलं? जेव्हा सदाशिवराव हसत म्हणाले, सोशल मीडियामुळे सगळं कळतं आजकाल. वाढदिवस साजरा करून पुष्पाताई घरी पोहोचल्या. त्यांनी ती साडी जेवणाच्या टेबलावर ठेवली. त्यांच्या सुनेची नजर त्या साडीवर गेली आणि ती म्हणाली, सुमित, तू माझ्यासाठी एवढी सुंदर साडी आणली आहेस. थँक्यू सो मच. सुमित म्हणाला, मी तर साडी आणलेलीच नाही. तेवढ्यात पुष्पाताई बाहेर आल्या आणि म्हणाल्या, ही साडी माझी आहे सुनबाई. सून हसून म्हणाले, आई साडी खूप सुंदर आहे, पण तुम्ही तिचं काय करणार? हे मीच घेते. तिचा हात पुढे जाताच पुष्पाताईंनी साडी उचलली आणि ठामपणे म्हणाल्या, नाही सुनबाई, ही साडी माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. ही माझ्या वाढदिवसाची ग्रुपकडून मिळालेली खास भेट आहे. सून आश्चर्याने म्हणाले, आई खरंच आज तुमचा वाढदिवस होता, पण तुम्ही आम्हाला काहीच सांगितलं नाही. पुष्पाताई हळूच म्हणाल्या, कारण मी कधीच माझा वाढदिवस साजरा करत नाही, त्यामुळे तुम्हाला लक्षात राहिलं नाही. तेवढ्यात त्या जुन्या आठवणीत हरवून गेल्या. त्यांचा मुलगा सुमित लहान असताना त्याच्या वाढदिवशी दिवसभर स्वयंपाकात गुंतून त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवायचा आणि संध्याकाळी त्याचे मित्र, नातेवाईक यांच्यासोबत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करायचा.
आता मात्र त्यांना वाटू लागलं मुलगा आणि सून त्यांच्या आयुष्यात बिझी आहेत. मोठ्यांनी आता स्वतःसाठी जगायला हवं, पण या बदललेल्या पुष्पाताईंना त्यांच्या सुनेला अजिबात आवडत नव्हतं. एके दिवशी पुष्पाताई पार्कमध्ये फिरायला गेल्या होत्या, तेव्हा त्या चुकून आपला मोबाईल घरीच ठेवून गेल्या. त्या दिवशी त्यांचा मुलगा आणि सून अपेक्षेपेक्षा लवकर घरी आले. सुनेची नजर सहजच सासूबाईंच्या मोबाईलवर गेली. तिने तो उचलला आणि पाहायला सुरुवात केली. व्हॉट्सअप आणि फेसबुकवर पुष्पाताई सक्रिय असल्याचं तिला दिसलं आणि ती थक्क झाली. तिने लगेचच नवऱ्याला बोलावून त्याला पुष्पाताई यांचा मोबाईल दाखवला आणि सदाशिवराव नावाच्या इसमाचे गुड मॉर्निंग आणि गुड नाईट मेसेज दाखवले. आता मुलालाही वाटू लागलं की आपल्या आईमध्ये काहीतरी गडबड आहे. जसे पुष्पाताई घरी परत आल्या तसं मुलगा आणि सून दोघेही त्यांच्या वाटेकडे तडफेने पाहत होते. आईला काही बोलण्याची संधी न देता ते तिला दोष देऊ लागले. तिच्या चारित्र्यावर थेट शंका घेऊ लागले. पुष्पाताई स्तब्ध होऊन सगळं ऐकत होत्या. शेवटी त्यांनी शांत पण ठामपणे उत्तर दिलं, सूनबाई, 2 दिवसांपूर्वी तू तुझ्या ऑफिसच्या मित्रांसाठी जेवणावेळची पार्टी घरी ठेवली होतीस. त्यात काही पुरुषही होते आणि स्त्रियाही. मी तेव्हा तुझ्यावर काही आरोप केला नाही, मग तू माझ्यावर कसा आरोप करू शकतेस? पुष्पाताईंच्या या उत्तरानंतर सुनेच्या तोंडात शब्दच उरले नाही. ती रागाने पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेली. दुसऱ्या दिवशी मुलगा आणि सून ऑफिसला गेली. पुष्पाताई आपल्या नातवासाठी स्वयंपाक करत होत्या, तेव्हा पाय घसरून त्या जोरात पडल्या. हाताला गंभीर इजा झाली आणि कमरेला तीव्र वेदना होऊ लागल्या. नातवाने तात्काळ वडिलांना फोन करून सांगितले आणि डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून सांगितले की हात फ्रॅक्चर झाला आहे. प्लास्टर करण्यात आलं आणि औषध देऊन त्या घरी परत आल्या. आता त्यांना पार्कमध्ये जाता येत नव्हतं. सदाशिवरावांचे मेसेज आणि फोन सतत येत होते, पण आता त्या कोणालाच उत्तर देऊ शकत नव्हत्या. त्या फक्त शांतपणे पडून राहायच्या आणि रडायच्या. घरातील मुलकरी जेवण बनवून ठेवून जायची. मुलगा आणि सून नेहमीप्रमाणे कामावर निघून जात. त्यांनी आईसाठी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. एक दिवस पार्कमधील त्यांच्या वयस्कर मित्रमैत्रिणींचा गट त्यांच्या घरी आला. कोणी फुले घेऊन आलं तर कोण गेटवेल सून कार्ड, कोण समोसे आणि कोणी जिलेबी. त्यांना पाहून पुष्पाताईंना खूप आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. सर्वांनी एकत्र गप्पा मारल्या, खाणं झालं. हसत खेळत 1 तास कसा गेला कळलंच नाही. पण आता पुष्पाताई चिंतेत होत्या, कारण मुलगा आणि सून घरी येण्याची वेळ झाली होती. बेल वाजली, दार उघडलं. दोघं घरात आले आणि आतलं दृश्य पाहून चकित झाले. सगळे पाहुणे गेल्यानंतर सून म्हणाली, हे माझं घर आहे, कुठली धर्मशाळा नाही. कोणी यावं, बसावं आणि निघून जावं. आई, तुम्ही आमच्यासमोर वेदना असल्यास नाटक करता आणि आमच्या मागे मैत्रिणींना घरी बोलावून पार्टी करता. याचा आमच्या प्रतिष्ठेवर काय परिणाम होईल? हे ऐकून पुष्पाताई फक्त शांतपणे पडून राहिल्या. त्या आपल्या दिवंगत नवऱ्याची आठवण काढून त्यांचं मन म्हणू लागल्या, ते असते तर कुणाची हिंमत झाली नसती असं बोलायची. दिवस जात होते. 2 महिन्यांची प्लास्टर काढण्यात आलं. आता त्या पुन्हा पार्कमध्ये जाऊ लागल्या. हळूहळू त्यांचं हास्य परत येऊ लागलं, पण सुनेचे टोमणे सुरूच होते आणि मुलगा सगळ्यांकडे दुर्लक्ष करत होता. एक दिवस पुष्पाताईंच्या मनात विचार आला की आता पुरे झालं. जीवनाची संध्याकाळ जवळ आली आहे. हे जीवन कधी संपेल माहीत नाही, पण उरलेलं आयुष्य मी माझ्या मनाप्रमाणे जगणार आहे. त्यांनी निर्णय घेतला आणि समोरच्या इमारतीत 2 खोल्यांचा फ्लॅट भाड्याने घेतला. जेव्हा त्या निघून जाणार होत्या तेव्हा मुलगा आणि सून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा पुष्पाताई म्हणाल्या, मला आता कोणावरही ओझं होऊन राहायचं नाही. त्यावर सून म्हणाली, हो, आता पंख आले आहेत ना तुम्हाला, मोकळ्यात झालात फिरायला. बदल्यात राग येण्याऐवजी पुष्पाताई हसून म्हणाल्या, आता मी माझी पूर्ण स्वप्न पूर्ण करीन. त्यांनी आपलं सामान घेतलं आणि त्या आपल्या नव्या फ्लॅटमध्ये राहायला गेल्या. त्यांना मिळणाऱ्या पेन्शनमधून त्या एक मुलकरीण ठेवू शकत होत्या आणि स्वतःचा खर्च आरामात चालवू शकत होत्या. आता त्या स्वतःचं जीवन शांतपणे आणि समाधानाने जगू लागल्या होत्या. त्यांचा मुलगा आणि नातू अधूनमधून त्यांना भेटायला यायचे, पण सुनेने मात्र अजिबात पुढाकार घेतला नाही.
सदाशिवराव अनेकदा संध्याकाळचा चहा त्यांच्या घरी घ्यायला यायचे. पार्कमधील इतर वृद्ध मंडळीही त्यांच्या घरी येत जात असायची. पुष्पाताईंना आता खरं स्वच्छंदपणे मनमोकळेपणाने वावरल्यासारखं वाटू लागलं. पुष्पाताईंनी आपल्या मुलीलाही त्यांच्या स्वतंत्र होण्याविषयी सांगितलं. सुरुवातीला ती थोडीशी दुखावली गेली, पण नंतर तिने आपल्या आईला आधार देत म्हटलं, आता तरी आईने स्वतःसाठी जगायला हवं. एक दिवस पुष्पाताई आश्चर्यचकित झाल्या जेव्हा त्यांनी दारातून मुलासोबत सुनेलाही घरात येताना पाहिलं. काही विचारायच्या आधीच सून तिरस्काराने म्हणाली, आई, काही लाज लज्जा उरली आहे की नाही तुम्हाला? समाजात तुमच्याबद्दल काय काय बोललं जातंय. शेवटी तुमचं आणि सदाशिवराव यांचं नेमकं काय सुरू आहे यावर शांतपणे पुष्पाताई म्हणाल्या, समाज काय म्हणेल याची मला पर्वा नाही. माझं संपूर्ण आयुष्यच मी जबाबदाऱ्या पार पाडण्यात घालवलं आहे. आता उरलेला वेळ मला आनंदाने घालवायचा आहे आणि सदाशिवरावांबद्दल विचाराल तर ते माझं आयुष्य पुन्हा जगण्याची प्रेरणा आहे. मुलगा म्हणाला, आई, तू लोकांना ओळखत नाहीस. ते आपल्या जवळ करून फसवतात. त्यावर पुष्पाताई म्हणाल्या की बाळा, ही केस मी उन्हात उगतच पांढरे केलेले नाहीत. आपल्याच लोकांनी जे काही केलं त्यानंतर आता दुसऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवू? तेवढ्यात दारात उभे असलेले सदाशिवराव आत आले. त्यांना पाहून मुलगा सून थबकले. ते बाहेर निघून लागले. तेव्हा सदाशिवराव म्हणाले, लाज वाटायला हवी पुष्पाताईंना, नाही तर तुम्हाला. चारित्र्यावर बोटं ठेवताना एकदाही विचार केलात का? तुमच्या आईने आयुष्यभर तुम्हाला कसं सांभाळलं आणि आज तुम्हीच त्या भावना नाकारताय. मग त्यांनी पुढे सांगितलं, पुष्पाताई आणि आम्ही पार्कमध्ये भेटतो आणि तिथे गरीब कामगारांच्या मुलांना शिक्षण कसं देता येईल यावर चर्चा करतो. त्या मुलांना शिक्षणासाठी पुष्पाताईंना एक मोफत शाळा सुरू करायची आहे. ते त्यांच्या आयुष्याचं स्वप्न आहे आणि आता ते पूर्ण होणार आहे. NGO देखील मदतीला आले आहे. हे ऐकून मुलगा सुन्न झाला. त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. तो आणि त्याची सून तिथून निघून गेली. तेव्हा पुष्पाताई म्हणाल्या, सोडा ना आता, गोष्टींना काही अर्थ नाही. मी आपल्यासाठी चक्क चहा टाकते. सदाशिवराव विसरून गप्प करूया. सदाशिवराव हसले आणि म्हणाले, आम्ही मेहनत फळाला आली. NGOकडून जवळच एक इमारत मिळाली आहे शाळेसाठी. हे ऐकून पुष्पाताईंना खूप आनंद झाला. लवकरच त्या इमारतीचे रूपांतर शाळेत झालं. वयोवृद्ध लोकांनी मिळून मुलांना शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त 20 मुलं होती, पण हळूहळू ती संख्या वाढत गेली. पुष्पाताईंचं जीवन आता फुलू लागलं होतं. स्वाभिमानाने, समाधानाने आणि इतरांना प्रकाश देणारा हाच त्यांच्या संघर्षाचा खरा विजय होता. पुष्पाताईंनी वृद्धाश्रमात इतर वृद्धांसोबत राहत असताना जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन मिळवला होता. त्या आयुष्याला एक सकारात्मक दृष्टीने पाहू लागल्या. एके दिवशी त्यांची मुलगी काही दिवसांसाठी त्यांच्याकडे आली. एक दिवस ती आपल्या भावाकडे, वहिनीकडे भेटायला गेली. तेव्हा भावाने आणि वहिनीने तिला सदाशिवरावांविषयी सांगितले. ते म्हणाले की तू आपल्या आईला समजावून सांग, ती चुकीच्या मार्गावर चालली आहे. पण तिच्या मुलीला मात्र आईच्या वागण्यात काहीही चूक वाटली नाही. उलट तिला आपल्या आईच्या चेहऱ्यावर परत असलेला हसू दिसलं. तिला वाटलं, आई आता खरंच आनंदी आहे. ती आपल्या उतारवयात पुन्हा जगायला शिकली. सदाशिवरावांचा तिला पूर्ण पाठिंबा आहे आणि त्या दोघांमधील मैत्री स्वार्थ पलीकडे आणि या जगाच्या समाजाच्या पलीकडची आहे. एक दिवस निवांत बसलेल्या पुष्पाताई वृत्तपत्र चालत होती. त्यात एक बातमी वाचून त्या थांबल्या. एक वृद्ध पुरुष जो 65 वर्षाचा होता आणि एक वृद्ध महिला 63 वर्षांची होती, यांनी लग्न करून आपल्या एकटेपणावर मात केली. ही बातमी त्यांच्या मुलीने वाचली आणि तिच्या मनात एक विचार आला. तेवढ्यात सदाशिवराव पुष्पाताईंना घरी आले आणि त्यांच्यासमोरच तिने लग्नाचा प्रस्ताव मांडला. ती म्हणाली, जर तुमचं मत या जगाला समजत नसेल तर त्याला एक नाव देण्यात काय हरकत आहे? तुम्हा दोघांना एकमेकांसोबत राहायला आवडेल का? हे ऐकून पुष्पाताई चकित झाल्या. त्या म्हणाल्या, हे काय बोलतेस तू? अशा वयात असा विचार करणं म्हणजे आमच्या सन्मानाला कलंक आहे. हे जग काय म्हणेल? पण सदाशिवराव गप्पच होते. ते शांतपणे सगळं ऐकत राहिले. त्यांच्या मनात खूप काही चालू होतं. मात्र पुष्पाताई रागवल्या असल्याने त्यांनी काहीच न बोलता परत जायचं पसंत केलं.
पुष्पाताईंनी मुलीला समजावलं, आई, जर आयुष्याच्या वाटेवर चांगला साथीदार मिळाला तर त्यासोबत चालण्यात काहीही कैद नाही. पण मग त्या आपल्या पतीच्या फोटोसमोर गेल्या. त्यांचं मन अस्वस्थ झालं. त्यांना वाटलं की मी माझ्या पतीला फसवते का. पण लगेचच दुसरा विचार मनात आला की माझ्या नवऱ्याला तर हवं होतं की माझ्या होठांवर हसू असावं. जर मी दुःखात राहिले तर त्यांच्या आत्मेला शांती कशी मिळेल. आणि जर मैत्रीला एका नात्याचं नाव दिलं तर समाजाचं तोंडही बंद होईल. सदाशिवरावांनी या नात्याला हरकत नव्हती. त्यांना फक्त इतकंच वाटत होतं की त्यांच्या नात्यावर बोट ठेवू नये. मात्र ही बातमी पुष्पाताईंच्या मुलापर्यंत आणि सुनेपर्यंत पोचली. दोघंही या नात्याच्या विरोधात होते. सोसायटी लोक चर्चा करत होते. काही जण त्यांच्या धाडसाचं कौतुक करत होते तर काही जण नावं ठेवत होते. 2 दिवस गेले आणि अचानक मीडियाचे लोक पुष्पाताईंच्या शाळेबाहेर आले. ते त्यांना प्रश्न विचारू लागले की तुम्ही खरंच या वयात लग्न करणार आहात का. पुष्पाताई थबक झाल्या. ही बातमी बाहेर कशी गेली तेव्हा त्यांच्या सुनेचा चेहरा त्यांच्या लक्षात आला. ती मागे उभे राहून हसत होती. तिला वाटत होतं की आता पाहू किती धाडस दाखवते, पूर्ण जगाला उत्तर दे. मग पुष्पाताईंनी ठरवलं की आज मी गप्प बसणार नाही. त्यांनी मीडियासमोर उत्तर दिलं, हो, हे खरं आहे, आम्ही लग्न करणार आहोत. पण यामध्ये मागे कोणताही जबरदस्तीचा हेतू नाही. आमचं लग्न एक एकटेपणा होतो घेण्यासाठी आहे. तो एकटेपणा जो तुमच्याच पिढीने आम्हाला दिला आहे. आम्ही माणसंच आहोत. आम्हालाही बोलायला, हसायला, सोबती हवा असतो. जर आम्ही एकमेकांचं दुःख वाटून घेतलं तर आज समाजाला काय अडचण आहे. तेवढ्यात सदाशिवराव समोर आले. त्यांनी पुष्पाताईंचा हात हातात घेतला आणि ठामपणे म्हणाले की हो, आम्ही लग्न करणार आहोत. आमच्या नात्यावर शिक्का बसवा म्हणून, जेणेकरून समाजाला आश्चर्य नाही. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. गर्दीतून टाळ्यांचा गजर ऐकू येऊ लागला. हे टाळ्या त्यांच्या उद्धव मिश्रांनी दिल्या होत्या. पाहता पाहता संपूर्ण शाळा टाळ्यांनी निनादू लागली. सगळे त्यांच्या धाडसाचं कौतुक करत होते. मित्र आयुष्याच्या शेवटच्या वळणावर पुष्पाताई आणि सदाशिवराव यांनी घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला. त्यांचा निर्णय बरोबर आहे की चूक हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. सर्वात आधी मिळतीच मौल्यवान एक वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.